आपल्यासोबत काँग्रेस नेते सचिन सावंत सर आहेत. सर, 2-3 महत्त्वाचे विषय आज आहेत. सगळ्यात पहिलं, पार्थ पवार हा जो विषय आज गाजतो आहे, जमिनीचा विषय आहे, व्यवहारांचा विषय आहे. काय प्रतिक्रिया आहे आपली? हा संपूर्ण प्रकरण आपल्याला माहिती आहे का? आणि या प्रकरणामध्ये काय वाटते, दोष कोणाचा असेल? आणि पहिली गोष्ट अशी की सत्तेचा दुरुपयोग करूनच ही जमीन हडपण्याचे प्रकार महाराष्ट्रामध्ये होत आहेत. आणि हे सरकार जे आलेलं आहे ते जनतेच्या मालमत्ता आणि जनतेच्या पैशावरती दरोडे टाकतं. आपल्याला माहीत असेल जैन मंदिराचा जो विषय पुण्याचा झाला तर तशाच पद्धतीने जमीन हडपण्याचा प्रकार होता. आणि आता हे दुसरं प्रकरण आहे. अजित पवार सत्तेमध्ये नसते तर हे झालं देखील नसतं. कशा पद्धतीनं 2 दिवसामध्ये स्टॅम्प ड्युटी माफ करण्यात आली हे आपण पाहतोय. हे त्यांच्याच म्हणजे त्यांच्या आशीर्वादाशिवाय आणि त्यांच्या दबावाशिवाय होऊ शकत नाही. आणि त्यामुळे हे संपूर्ण प्रकरण हे सत्ताधीशांच्या दबावाखाली झालेलं आहे. आणि असं असताना आता हे काही चौकशीच्या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री म्हणतात. पहिली गोष्ट, काल जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः त्या ठिकाणी सांगितलं की हे सरकारी जमीन आहे आणि हा गैरव्यवहार आहे. आज 2 अधिकाऱ्यांना तुम्ही निलंबित केलेत, याचा अर्थ तुम्ही स्वतः त्या ठिकाणी ती चूक झालेली आहे, घोटाळा झाला आहे मान्य करताय. आताची परिस्थिती अशी आहे की पाल जशी शेपटी तोडते तशी हे छोट्या मोठ्या अधिकाऱ्यांवरती कारवाई करून तुम्ही हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न कराल. कारण ह्याचा अर्थ, पहिली गोष्ट आमची जे मुख्यमंत्र्यांना म्हणणं होतं की हे सत्ताधीशांच्या आशीर्वादानं किंवा सत्ताधीशांच्या दबावाखाली झालेलं आहे. सत्तेचा दुरुपयोग करून झालेला आहे. मग सत्ताधारी त्या सत्तेमध्येच असताना, म्हणजे अजित पवार जी सत्तेमध्ये उपमुख्यमंत्री पदावरच असताना एक अधिकारी चौकशी कशी काय करू शकतो? ही निरपेक्ष पद्धतीने कसं होईल? आणि तुमच्यावर आम्ही का विश्वास ठेवावा? तुम्हीच त्यांच्यावरती 70,000 कोटी रुपयाचा आरोप केला होता एके काळामध्ये. नरेंद्र मोदीजी स्वतः म्हणाले होते. आणि 5 दिवसामध्ये तुम्ही त्यांना सत्तेमध्ये घेतलं, बरोबर घेतलं. तुम्हीच स्वतः माननीय मुख्यमंत्री म्हणत होते चक्की पिसिंग. आज त्यांच्याबरोबर काम करतायत. चक्की कुठे गेली माहिती नाही. प्रश्न असा आहे की तुम्ही सातत्यानं ही क्लीन चिट तुमच्या सगळ्या लोकांना देत आलेल्या, तसेच आता पण देण्याची प्रक्रिया तुम्ही करणार. हळूहळू ते प्रकरण दाबलं जाईल असाच आमच्या तऱ्हेचा त्या ठिकाणी आमची धारणा आहे. आणि त्यामुळे याची न्यायिक चौकशी झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे. सर, याच्या आधी देखील अनेक भ्रष्टाचाराचे प्रकरण उघडकीस आलेले आहेत, मात्र आजपर्यंत मोठी कारवाई किंवा एखाद्या मंत्र्यावर किंवा एखाद्या अधिकाऱ्यावर, मोठ्या अधिकाऱ्यावर अशी कोणतीच कारवाई झालेली नाही. राजकीय नेत्यावर जे सत्तेमध्ये आहेत त्यांच्यावर कारवाई झालेली आहे. काय वाटतं, आज हा जो इतका मोठा घोटाळा समोर आलेला आहे, त्या घोटाळ्याच्या संदर्भात तुम्ही जर मागणी करताय न्यायिक चौकशी व्हावी, पण सरकार ऐकेल का? असं आहे की अनैतिक पद्धतीने आलेलं सरकार आहे हे. आणि त्यामुळे या सरकारच्या कालावधीमध्ये, कार्यकाळात अनैतिक प्रकरणांची मला असं वाटतं की त्याची ती एक रांगच लागलेली आहे. तिन्ही पक्ष मिळून जनतेच्या पैशावरती डल्ला टाकतायत. आणि त्यामुळे वेगवेगळी प्रकरणं समोर येत आहेत. आणि माननीय मुख्यमंत्री ज्यावेळेला अशी प्रकरणं येतात, ती कुठल्याही पक्ष, त्यांच्या सगळ्या मित्रपक्षांची असू दे, त्यावेळेला ते मुख्यमंत्री बनतात किंवा क्लीन चिट देण्याचा प्रकार सुरू करतात. लगेचच ते प्रकरण दडपलं जातं. त्यामुळे लोकांच्या मनामध्ये निश्चितपणे आहे की या सगळ्या तिन्ही पक्षांच्या माध्यमातून एकच त्यांचं स्वतःचं हित सांभाळलं जाते, जनतेचं हित काही होत नाही. आताच्या या प्रकरणामध्ये सरळ दिसतंय की अजित पवारांच्यामुळंच हे सगळा प्रकार झालेला आहे, हा गैरव्यवहार झालेला आहे. मग अजित पवारांचा राजीनामा का मागितला जात नाही किंवा का घेतला जात नाही, मुख्यमंत्र्यांनी याचं उत्तर द्यावं लागेल ना. हे संपूर्ण हा जो प्रकार आहे तो निश्चितपणे या महाराष्ट्राच्या जनतेच्या दृष्टिकोनातून घोटाळा आहे. त्यामुळे या घोटाळ्याचे मसिया कोण आहेत याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे. याचबरोबर आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न आज आहे, तो म्हणजे गेल्या मोर्चाच्या वेळेस अनेक काँग्रेस नेते हे मोर्चामध्ये निवडणूक आयोगाच्या विरोधात जो मोर्चा काढला होता त्यामध्ये सहभागी होणार की नाही यावरून संभ्रम होतं. मात्र स्टेजवर आम्हाला अनेक काँग्रेस नेते दिसले होते. आज अशी बातमी येते की काँग्रेसकडून ठरवण्यात आलेलं आहे की महापालिका जी आहे किंवा इतर ज्या संपूर्ण महाराष्ट्रात ज्या स्थानिक स्वराज्य संस्था या स्वबळावर लढण्याच्या दृष्टीने आपली तयारी होतीच, पण मनसेबरोबर जायचं नाही, हा आज निर्णय झालेला आहे का? आणि त्या संदर्भात आपण पक्षश्रेष्ठींशी काय बोलणं झालं आहे? असं आहे की पहिली गोष्ट, 2 वेगळे मुद्दे आहेत. जो वोट चोरीचा मुद्दा हा राहुल गांधीजींनी देशासमोर आणला, पुराव्यानिशी आणला होता आणि समस्त विरोधी पक्षांचे डोळे त्यातनं उघडले होते. महाराष्ट्रातही असे प्रकार भयंकर झालेले आहेत. आणि ज्या पद्धतीनं जी मतदार यादी आहे निवडणूक आयोगानं समोर आणली आहे त्याच्यामध्ये घोळ आहे. आणि ती घोळ ते न निस्तरता त्याच मतदार यादीवरती ती निर्दोष न करता निवडणुका घेतल्या जात आहेत. आणि विरोधकांना संधी देखील, किंवा विरोधक काय, कोणालाही संधी दिली जात नाही की याच्याबद्दल जे आक्षेप आहे त्याचं निराकरण करावं. हे अलोकतांत्रिक पद्धतीचं जे निवडणूक आयोगाचं जे पद्धतीचं वर्तन आहे
आणि भारतीय जनता पक्ष धार्जिण आहे, या उद्देशाने सगळे लोकशाहीच्या संरक्षणासाठी एकत्र येणं हा मुद्दा वेगळा आहे. त्यामुळे तिथे तो काही महाविकास आघाडीचा इंडिया गठबंधनचा मुद्दा नव्हता, तो सगळ्या विरोधी पक्षांचा मुद्दा होता. आणि आता तर सत्ताधारीच देखील आरोप करतायत त्याच्यावरती. त्यामुळे सगळ्या राजकीय पक्षांच्या दृष्टिकोनातून तो असलेला मुद्दा. त्यामुळे त्याच्या पुढे पहिली गोष्ट लोकशाहीचं संरक्षण करणं हा मूळ गाभा असतो, आणि त्यानंतर सत्ता किंवा राजकारण कसं करावं, कशा पद्धतीने जनतेसमोर जावं हा मुद्दा वेगळा, निवडणूक कशी लढवावी. तर त्या निवडणुकीच्या मुद्द्यावरती आम्ही महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीनं आताच वरिष्ठ नेत्यांची बैठक झाली, आणि त्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहेत, त्यामध्ये स्थानिक मुद्दे असणार आहेत. त्यामुळे स्थानिक समीकरणं, तिथलं राजकारण हे महत्त्वाचं राहणार आहे. त्यामुळे आम्ही मुभा दिलेली आहे त्या स्थानिक म्हणजे जिल्हा काँग्रेस कमिट्यांना की तुम्हाला एकत्र आघाडीत जायचं आहे किंवा एकटं लढायचं आहे याचा निर्णय तुम्ही घ्या. परंतु आघाडीत जाण्याचा तुमचा जर मानस असेल तर तो केवळ इंडिया आघाडीच्याच घटक पक्षांशी तुम्ही त्याच्यावर चर्चा करा, अशा तऱ्हेचे निर्देश दिलेत. राहता राहिला मुंबईचा प्रश्न. मुंबईमध्ये जी पॉलिटिकल अफेअर्स कमिटी आहे त्याची बैठक 2दा झालेली आहे, केंद्रीय नेतृत्वाच्या समोर झालेली आहे. आणि संपूर्ण मुंबईच्या काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचं, तिथल्या कार्यकर्त्यांचं आणि जे पॉलिटिकल अफेअर्स कमिटीचे जे काही सदस्यगण आहेत, नेतेगण, त्याच्यामध्ये मीही आहे, त्या सगळ्यांनी आपल्या भूमिका ह्या केंद्रीय नेतृत्वाकडे मांडलेल्या आहेत आणि लवकरच निर्णय अपेक्षित आहे. पण मनसेबरोबर जायचं नाही असा निर्णय झालेला आहे का, आणि तुम्ही देखील त्यामध्ये आहात, तुमचं मत काय होतं? नाही, पहिली गोष्ट अशी असते की ही अंतर्गत चर्चा आहे. कसं जावं, काय निवडणुकीला सामोरं जावं हा प्रत्येक पक्षाचा अंतर्गत मुद्दा असतो आणि तो लोकांच्या समोर येईलच. प्रश्न असा आहे की या संदर्भामध्ये सगळ्यांनी मिळून सार्वत्रिक भावना त्यांच्यासमोर आणलेली आहे आणि ती जवळपास एकमताचीच आहे. प्रश्न असा आहे की राहता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या संदर्भात आमच्याकडे त्यांचा काही कधी अशा तऱ्हेची चर्चा देखील झालेली नाही. त्यांच्या नावाच्या वरती किंवा कुठल्या गठबंधन आघाडीच्या संदर्भात चर्चाच झालेली नाही, त्यामुळे तो मुद्दाच येत नाही. आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेबरोबर आमचे जे काही मतभेद आहेत ते त्यांच्या स्थापनेपासून आहेत, त्यामुळे ते काही नवीन नाही आहे, ते लोकांच्या समोर आहेत. पण जर समजा महाराष्ट्र नवनिर्माण सेना जर शिवसेनेबरोबर जात असेल आणि शिवसेना आपला मित्रपक्ष असेल, आपण 2 निवडणुका एकत्र लढलेल्या, चांगलं यश देखील त्यामध्ये लोकसभेच्या वेळी तर प्रचंड यश तुम्हाला मिळालं, शिवसेनेबरोबर तुम्ही गेलात तेव्हा. काय वाटतं, जर महाराष्ट्र नवनिर्माण सेना तुमच्याबरोबर आली किंवा काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याबरोबर आली तर याचा फटका कुठे ना कुठे बसू शकतो का काँग्रेसच्या मतांना, किंवा बिहारचं इलेक्शन आहे त्या बिहारच्या इलेक्शनांना मध्ये फटका बसू शकतो? कारण की अनेक महायुतीतले नेते हाच आरोप करतात की याचसाठी काँग्रेस जी आहे ती मनसेची साथ घेत नाही आहे की महायुतीच्या नेत्यांच्या आरोपाला काही फार त्याची दखल घेण्याची आवश्यकता नाही. दुसऱ्याचं पाहायचं वाकून, आपलं ठेवायचं झाकून. त्याच्या महायुतीमध्ये किती महाकुस्ती चालू आहे ते आपण पाहतो. आधी एकनाथ शिंदेजी आणि फडणवीसांचा सुसंवाद साध्य करा आणि नंतर मग आमच्याकडे या. दुसरी गोष्ट अशी की या संदर्भामध्ये एक लक्षात घेतलं पाहिजे की अशी चर्चा देखील झालेली नाही अद्याप. आणि काँग्रेस पक्षानं इंडिया आघाडीच्या सदस्यांबरोबर चर्चा करावी अशा तऱ्हेचं त्या ठिकाणी निर्देश दिलेले आहेत. आणि काँग्रेस पक्षच असा पक्ष आहे या संपूर्ण आत्ताच्या परिस्थितीमध्ये की जो काँग्रेसचा विचार, जो लोकशाही मार्गाने चालणारा, संविधानाच्या वरती मान्य करणारा, या सगळ्यांबरोबर त्या ठिकाणी संलग्नपणेच निवडणुका असतील किंवा नसतील राजकारण करता आलेलं आहे. त्यामुळे आमच्या भूमिका, आमचा विचार हा कायम स्वरूपी तशाच तऱ्हेचा असतो, तर तो हलत नाही. आणि त्या अनुषंगानं आम्ही निवडणुका लढवायचं राजकारण करतो, त्या परिस्थितीला जात असतो. त्यामुळे वैचारिक ज्यांच्याबरोबर मतभेद आहेत त्या आहेतच, काही विषय नाही. धन्यवाद सर आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर काँग्रेस मनसेसोबत जाणार का, त्याचबरोबर इतर येणाऱ्या महापालिकांसाठी किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी काय नेमका निर्णय होतो हे आता केंद्रीय त्यांचं नेतृत्व जे आहे काँग्रेसचं ते आता ठरवणार आहे. स्थानिक सगळ्या नेत्यांनी आपापली मतं ही मीटिंगमध्ये मांडलेली आहेत. पाहूयात आता येणाऱ्या काही काळामध्ये हे सगळं चित्र स्पष्ट होईल की कोण कोणासोबत येणाऱ्या महापालिका निवडणुकांमध्ये जाणार आहे किंवा कोण हे स्वबळावर लढणार आहे. कॅमेरामन विनय अक्षय भाटकर, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.